हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी मिमीला पहिला औषध देऊन आली घरी आणि ना मला ब्रेड जाम खायचं भरपूर मन करत होतं. सो मी ते घेऊन आली आणि पहिला खाल्लं. लहानपणीची एक आठवण आहे आणि खाल्ल्यानंतर एवढं सूप भेटलं ना मला, बापरे. आणि इथे लुसी बघा बोलवल्या बरोबर धावत येते माझ्याकडे. आणि मग घरी गेली. मिमीला आंघोळ घालायची होती, तर ती आहे ना आंघोळीला येत नव्हती, अशी माझ्यावर भुकत होती. कसंबसं पकडून तिला आंघोळ घातली पहिला आणि ड्राय करायला घेतलं. मग आम्ही पण तयार झालो मामाकडे जायला. आज हरतालिका होती आणि मम्मीकडे ना म्हणजे मामाकडे हरतालिकेची भाजी बनवतात, भाजी आणि भाकरी. सो यांचा सगळ्यांचा उपवास होता आणि आम्हाला भाजी खायला भेटणार होती. इथे बघा केवढ्या साऱ्या भाकऱ्या बनवल्यात वरीच्या आणि ही भाजी ऋषीची. ही भाजी आहे ना वर्षातून एकदाच खायला मिळते आणि खरंच ही भाजी खायला ना खूप जास्त आवडते मला. कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. इथे आम्हाला ना भरपूर लाडात आलेलो आम्ही दोघं, म्हणून मम्मीच्या कुशीत जाऊन बसलेलो. आणि इथे ना मिमी घाबरलेली, फटाके फुटत होते म्हणून, तर कस्तुरी तिला काहीतरी डोक्यावर आठवण मंत्र देत होती. मग आम्ही घेतलं ऋषीची भाजी आणि भाकरी खायला. या ऋषीच्या भाजीमध्ये ना मसाले आणि तेल बिलकुल नाही पडत, ही वाफेवरच शिजते, पण खायला खूप जास्त लागते, छान लागते. कारण का याच्यामध्ये काहीतरी 21 भाज्यांचा समावेश असतो, असं काहीतरी 21पेक्षा जास्त. मला एवढं माहिती नाही, पण कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. आणि मग एन्जॉय केला आम्ही ही ऋषीची भाजी आणि भाकरी. खूप जास्त छान झालेली, खूपच जास्त. मी तर 2 भाकऱ्या खाल्ल्या त्याच्यासोबत आणि अशीच भाजी पण खाल्ली. हे सगळं खाल्ल्यानंतर आम्ही ना जाणार होतो घरी आणि इथे कस्तुरीची मस्ती चालू होती. मिमीला रेनकोट घालत होती आणि घरी जाता जाता इथे पण बाप्पांचं दर्शन झालं. गणपतीचे दिवस किती फटाफट जातात ना. मग घरी आल्यावर मी थोडं स्किन केअर करत होती माझं, कारण का आपण उद्या कुठेतरी जाणार आहे, एका ट्रिपवर जाणार आहे. गेस करा कुठे जाणार आहे आपण. ओके, बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.